2 मिनिटं झालेली आहेत. राजाभाऊ मते प्रार्थना पुढं म्हणतील, आपण सर्वांनी पाठीमाग म्हणायचं. आता विश्वात्मके देवे आता विश्वात्मके येणे वागयज्ञे तोषावे तोषणी मज द्यावे पसाय दान घे जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जेवांचिल तो ते लावो प्राणी जात पुंडलिकावर देव हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु समर्थ आंबीर बाबा महाराज की जय. जनता जनार्दन महाराज की जय. आज शांत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली सद्गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु समर्थ हंबीर बाबा सर्व संतांनी कलियुगामध्ये जन्म घेतला आणि तुम्हा सामान्य माणसांना भगवंताचं चिंतन करण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. बाबांनी जीवनकलेची साधना ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथामध्ये सर्व उघड मांडलेलं आहे. म्हणजे जे परमार्थाचं स्वरूप आहे ते गुह्य प्रगट केले, विश्व ब्रह्मची केले. गुह्य होतं ते प्रगट केलं, सर्वांच्या मुखामध्ये त्याची पावर निर्माण केली. म्हणून बाबांनो, तुमची सर्वांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी अध्याय 9 आणि ओवी 1. ओवी काय सांगते, तरी अवधान ऐकले तिचे, मग सर्व सुखाशी पात्र होईचे. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका. माऊलींनी श्री ज्ञानदेव म्हणतात, श्रोते हो, मी जे आता वास्तविक गुह्य तत्वाचे निरूपण करणार आहे ते अवधानपूर्वक ऐका. मी प्रतिज्ञापूर्वक हे उघड सांगतो की तुम्ही एक लक्ष या श्रवणाकडे दिलं तर
तुम्ही सर्व सुखाला म्हणजे ब्रह्मसुखाला पात्र व्हाल. तुम्हा मला पण सुताला प्राप्त करून देण्याचं मार्गदर्शन ज्ञानेश्वर माऊलींनी केले आहे. गुह्य प्रगट केले, विश्व ब्रह्मच केले. जे गुह्य होतं ते सगळ्यांना अगदी सोपं करून दिलं सद्गुरू समर्थ आंबेर बाबा. जे जीवनकलेची साधना ग्रंथ त्यांनी लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये संपूर्ण मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे आणि ते ज्ञान खुलं करून मराठी भाषेमध्ये प्रस्थापित केलेलं आहे, मराठी भाषेमध्ये सांगितलेलं आहे. आता माऊली काय प्रतिज्ञा करतात हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. माऊलींनी प्रतिज्ञा केली. 16व्या वर्षी ईश्वरी स्वरूपाचं ज्ञान ज्ञानेश्वरीच्या रूपानं प्रगट केलं. गीताशास्त्राच्या 700 श्लोकावर 9034व्या माऊलींनी ओवी रूपानं प्रगट केले आहे. त्यावर अभिप्राय नामदेव महाराजांचा आहे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. एक ओवी 9034 ओव्या आहेत, त्यापैकी एक ओवी ती अध्याय 9 आणि ओवी क्रमांक 1. काय सांगितलं? तरी अवधान एक लेत जे, एक लक्ष द्या. एक म्हणजे किती तुम्हाला सोपं करून सांगितलं. तुम्ही तुमच्या मनाला, बुद्धीला आणि चित्ताला एकरूप करायचे. मन एकरूप होत नसेल तर श्वासावर लक्ष द्यायचं. सावकाश श्वास घ्यायचा, सावकाश सोडायचा. श्वासावर लक्ष दिलं की श्वास दीर्घ बनत जातो आणि दीर्घ बनत गेला की त्यावर नामाचं लक्ष लागलं. नामावर लक्ष लागलं की एकाग्रता व्हायला वेळ लागत नाही. तरी अवधान एक लेत जी, एक लक्ष द्या. काय मागितलं नाही माऊलींनी तुम्हाला, आम्हाला सर्वांना? काय? तरी अवधान एक लेत जे, एक लक्ष. केवढी पावर पहा. एक लक्ष. एक लक्ष देण्यासाठी आपलं मन एकाग्र केलं पाहिजे नामामध्ये. नामामध्ये नाम माऊलींनी खुलं केलं. काय केले? श्वास आहे, श्वास. त्या श्वासाच्या क्रिया 2 आहे. आत श्वास घेणं, बाहेर सोडणं. त्या श्वासावर लक्ष ठेवून सावकाश श्वास घ्यायचा, सावकाश सोडायचा. श्वासावर लक्ष गेलं की एकाग्रता तयार होईल. श्वासावर लक्ष गेलं, श्वास दीर्घ होईल. एका मिनिटामध्ये 15 श्वास होतात. एका मिनिटामध्ये. आणि 4 मिनिटामध्ये आत श्वास घेतो आणि बाहेर सोडतो. मग 16 मिनिटामध्ये 4 चोक 16, 4 श्वास होते. 4
श्वास होती. तर तो एक झाला पाहिजे. एकच एका मिनिटामध्ये एकच श्वास घ्यायला आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. वाळूच्या कणातून तेल निघतं का? नाही. मातीच्या कणामध्ये आपण करडई पेरली, भुईमूग पेरला, सोयाबीन पेरलं आणि अनेक म्हणजे जे तेलयुक्त पदार्थ आहेत ते जर पेरले गेले तर तेल निर्माण करता येतो. म्हणजे त्याला प्रयत्न करावा लागतो. मातीच्या कणाची उलथापालथ केली जाते नांगर करून. नंतर ते वाळले की त्याला पाळी घालून बारीक सपाट केलं जातं. अशा 2-4 पाळ्या घातल्या की जमीन भुसभुशीत होते आणि मग त्यामध्ये आपण ज्वारी पेरली, भुईमूग पेरला, करडई पेरली, अनेक तेलयुक्त पदार्थ जर पेरले तर त्यामधून तेल गाळलं जाईल. मग त्याला कष्ट आहे, तिचा प्रयत्न आहे. काय? नांगरणी करणं. नांगरणी केल्यानंतर पाळ्या घालून सपाट करणं. नंतर ते बारीक अशी माती भुसभुशीत होते आणि एकदम सुपेर तयार होते. भुसभुशीत माती झाली, ओल पाऊस पडला की ओल धरली की पदार्थ जे तेलजन्य पदार्थ आहेत ते पेरले की उगवले की त्यामधून तेल काढता येतं. मग त्याला प्रयत्न केला जातो. असा प्रयत्न केला गेला की जमिनीच्या मातीच्या कणामधून घर्षण केलं जातं. म्हणजे मातीच्या कणाचं घर्षण केलं की ती जमीन भुसभुशीत झाली, पाऊस पडला, ओल तयार झाली. मग त्या तेलबिया पेरल्या की त्यामधून तेल काढता येतं. एवढा प्रयत्न करावा लागतो. म्हणून काय म्हटलं? प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. म्हणजे प्रयत्न केल्याशिवाय कार्य घडत नाही. तसं भगवंताच्या नामामध्ये प्रयत्न केले पाहिजे. काय सांगतात माऊली? तरी अवधान एकलेत घे, एक लक्ष दे. म्हणजे माऊलींनी या ओळीमध्ये शेवटी काय बोलले? माझे प्रयत्न म्हणजे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. हे प्रतिज्ञा उत्तर. प्रतिज्ञा केली, तुम्ही करता का? कलियुगामध्ये प्रयत्न कोणी करत नाही. आयतं काय असलं तर बघली बघितलं आयतं. आयतं काय मिळतं का? अर्थ काहीही मिळत नाही. त्याला प्रयत्न करावा लागतात. प्रयत्न केला की सगळं मिळालं जातं. आणि म्हणून प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. मग त्या कणाकणाचं पालट केली. कणामध्ये असा पाऊस पडला की ओल तयार होऊन ती धरली जाईल आणि त्यामध्ये तेलजन्य पदार्थ
पेरले की त्यामधून तेल गाळलं जाईल. तसं तुम्हाला नामस्मरण करावं लागेल. नामावर लक्ष ठेवलं गेलं पाहिजे. तरी अवधान एकले तिचे एक लक्ष द्या. बाबांच्या काळामध्ये हैदराबादचा एक कनकय्या माणूस होता. तो मशीन काम करण्यासाठी पुण्यामध्ये आलेला होता. त्याने बाबाचं नाव ऐकलं आणि बाबांच्याकडे गेला. त्यावेळेला त्याला चर्चा झाली, परमार्थाची चर्चा झाली. मग त्याला त्याची आवड निर्माण झाल्यानंतर त्याने अनुग्रह घेतला. नामस्मरणाचं ध्यान करण्याचा अनुग्रह घेतला, नामस्मरण घेतलं आणि रात्री 8 वाजता बसला तर सकाळी 8 वाजता उठला. 12 तास. सो म्हटला की ब्रह्मांडात, हम म्हटला की पिंडामध्ये, असं 12 तास त्याचं लक्ष त्या नामाकडं तयार झालं. पण एकाग्रता म्हणजे ते थांबलं नाही. मग सकाळी 8 वाजता उठला आणि बाबांच्याकडे गेला आणि बाबांना म्हटला, ऊपर जाता है पण नीचे आता है. वर जाते आत्मस्वरूपात पण खाली येते. मग बाबांनी मार्गदर्शन केलं आणि मग त्याने अभ्यास केल्यावर एका नामामध्ये आत्मस्वरूप वायदा मुदत नाही. तरी अवधान एकले तिचे एक लक्ष द्या. आपण नामावर एक लक्ष देण्यासाठी आपलं मन, लक्ष आणि दृष्टी नासिकाग्रावर स्थिर करायची. दृष्टी कुठं करायची? सवय लागस्तवर बाहेरच्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी एकाग्र झाली पाहिजे. म्हणजे फक्त आपल्याला नाकाचा शेंडा दिसला पाहिजे, बाकीचं काही नाही. एवढं बारीक स्थिरता तयार झाली पाहिजे. नंतर श्वासावर लक्ष द्यायचं. 1 मिनिटामध्ये एक श्वास व्हायला 4 मिनिटं लागतात. 2 मिनिटामध्ये आत श्वास जातो स्वरूपात नाभिस्थान आणि 2 मिनिटामध्ये तो श्वास 12 ओटे बाहेर येतो. मग तुमचा श्वास बाहेर का जात नाही? तर तिथं आदिमाया शक्ती, कुंडलिनी शक्ती जिला म्हणतात, त्या कुंडलिनीच्या पावरनं 3.5 वेटोळे घालून मुखामध्ये शेपूट पकडून कुंडलिनी शक्ती जीवाचं रक्षण करते. म्हणून तुमची मृत्यूची वेळ आल्याशिवाय तुम्हाला मरण येत नाही. म्हणजे तुमच्या जीवाचं रक्षण आदिमाया शक्ती म्हणजे कुंडलिनी शक्ती करते. कुंडलिनी शक्ती भिण्याचं कारण नाही. आपण भीतो. एकत्रता झाली, लक्ष लागलं, तसंच आपण ब्रह्मांडात जाऊ, परत काय येणार नाही. तुका
पंढरीशी गेला पुन्हा परतोनी नाही आला. तुकाराम महाराजांचं वाक्य आहे, पण समजून घेतलं पाहिजे. तुका पंढरीशी गेला परतोनी नाही आला. मग तुकाराम महाराज देवरूप झाले. देवरूप झाले आणि मग आपलं आचरण लोकांच्या करू लागले. म्हणजे तुका पंढरीशी गेला परतोनी नाही आला. तुकाराम महाराज देवरूप झाले. ब्रह्म झाली माझी काया. ब्रह्म झाली माझी काया. हे शरीर सप्त धातूच्या कोशातलं आहे. सप्त धातूच्या कोशामध्ये गर्भाशयामध्ये जीवात्मा सप्त धातूच्या कोशामध्ये थांबतो. तिथं नामस्मरण करत करत देह धारण करतो. पहिल्या मासामध्ये शिरकंबल, आधी कळस मग पाया. बाहेर आधी पाया मग कळस. पण आपल्या प्रत्येकाचा कळस आधी तयार झाला. कळस आधी तयार झाला. पहिल्या महिन्यामध्ये 30 दिवसामध्ये नामाच्या पावरनं सप्त धातूच्या कोशामध्ये नामस्मरण केलं. शिरकमल तयार झालं. गळ्याचा वरला भाग ब्राह्मणत्व. आमच्या गळ्याचा वरला भाग हा ब्राह्मणत्व आहे. ब्रह्म जानेसो ब्राह्मणा. तिथं ब्रह्मस्वरूप होण्याचा अधिकार आहे. कळस तयार. दुसऱ्या आणि तिसऱ्या मासामध्ये क्षत्रिय धर्म धारण करतो. छाती आणि भाऊ धारण करतो नामाच्या पावर. एक नाम विसरत नाही. नाम विसरला तेवढा भाग कमी पडतो. काहींचे डोळे जन्मताच गेलेले असतात. एक डोळा जातो. नामस्मरण कमी पडतं. काहींचं काय कोणत्या भागात कमी पडेल सांगता येत नाही. हा 3.5 हाताचा देह आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या मासामध्ये क्षत्रिय धर्म सगळ्यांना देऊन टाकला. स्त्री पुरुषांना क्षत्रिय धर्म तो कोणाला दिला नाही असा माणूस नाही. सगळ्यांना दिला. चौथ्या 5व्या मासामध्ये पोटाचा भाग वैश्य धर्म. ईदभर पोटासाठी केवढ्या आठात ईदभर पोट पण भरत नाही. ईदभर पोट काय भरत नाही. आणि हा काय कष्ट केल्याशिवाय थांबत नाही. ईदभर पोटासाठी एवढ्या आटाटी करावा लागतो. देहासाठी अन्न वस्त्र निवारा. अन्न वस्त्र निवारा पाहिजे. मग त्याच्यासाठी उद्योगधंदा केला पाहिजे. हे आपल्या देहाचं कर्तव्य कर्म आहे. म्हणून दिनभर प्रपंच करायचा.
आणि एक क्षण भगवंताचं नामस्मरण करायचं. एक क्षण निर्माण होण्यासाठी 24 तासातला 1 तास, 24 तासातला 1 तास लक्षपूर्वक नामस्मरण केलं पाहिजे. लक्ष देऊ, एकाग्रता, तरी अवधान एकले तिथे. एक लक्ष, एक लक्ष. एवढं सोपं गणित, एवढं सोपं गणित संतांनी खुलं केलं. म्हणून माऊली म्हणतात, तरी अवधान एकले दिजे. एक लक्ष. आपण एक लक्ष देत नाही. आपण बसलो की तुमच्या मनामध्ये अनेक विचार येतात, अनेक विचार. त्याला काय, त्या विचाराला काय अर्थ नाही. नामाकडे आलं म्हणजे पास. एक, तरी अवधान एकले तिथे. एक लक्ष द्या. 16व्या वर्षी ज्या माऊलींनी ईश्वरी स्वरूपाचं ज्ञान प्रगट केलं, त्या माऊलींनी 16व्या वर्षी 9व्या अध्यायातल्या पहिल्या ओळीमध्ये प्रतिज्ञा केली. काय, तरी अवधान एकले तिथे. एक लक्ष द्या. आणि मग सर्व सुखाला पात्र. सर्व सुख, तुमच्या कार्याला यश प्राप्त होईल. अपयश येणार नाही. आपल्या प्रपंचात किती अडचणी आल्या तरी त्या सुटल्या जातील. एवढी पॉवर नामामध्ये आहे. तरी अवधान एकले तिथे. एक लक्ष द्या. व्हायला मुदत नाही इकडं. लगेच रिकिमी में पाव आणि ब्रह्म बताव. घोड्यावर सगळं लवाजमा टाकला जातो आणि त्यामध्ये दोन्ही बाजूला अशी हे असतात, बसण्यासाठी नालासारखे भाग असतात. त्यामध्ये एक पाय द्यायचा, एक पाय, आणि दुसरा पाय घोड्यावर टाकला की ब्रह्मस्वरूप. किती, फक्त पाय देऊन वर टांग मारली की ब्रह्मस्वरूप. ब्रह्मस्वरूप इतकं सोपं होतं, इतकं सोपं. सगळ्यापेक्षा सोपं आहे. शहाणा तो धनी घेत आहे. शहाणपण आहे. तुमच्या सगळ्याकडं शहाणपण आहे, पण एकाग्रता नाही. करण्यासाठी, नामस्मरण ध्यान करण्यासाठी या ठिकाणी पौर्णिमेनिमित्त, आजची पौर्णिमा दत्त पौर्णिमा. दत्त पौर्णिमा. दत्त जन्माला आला. दत्त जन्माला आला. पहा, सती अनुसयाचं सत्व हरण करण्यासाठी शंकराने प्रयत्न केले. बरोबर आहे. शंकराने प्रयत्न केल्यानंतर त्यांनी अनुसयाकडे आली आणि भिक्षा वाडा माई म्हटलं. मातेनं भिक्षा दिली
आणि त्यांना सगळ्यांना ओळख ब्रह्मा विष्णू महेश सगळ्यांना ओळखली. ती बाळ केली. तिने देव सती अनुसयाने बाळ केली. एवढी पावर, देवापेक्षाही जास्त पावर. तरी अवधान एकले दिजे एक लक्ष. एवढं सोपं गणित असताना आपण भलतीकडे बोलतो. कुठं गेला? काशीला गेला, वनारसी गेला, अनेक ठिकाणी तीर्थयात्रा करीत फिरतो. पंढरपूरला जातो, आळंदीला जातो, देहूला जातो. सगळ्या संतांच्या भागामध्ये ते लोक जातात. संत, आपल्याला संत व्हायचे, पण आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. प्रयत्न तरी अवधान एकले दिजे एक लक्ष. किती दिलं? एक लक्ष. एक लक्ष देण्यामध्ये खरा आनंद आहे. खरा आनंद. बाहेर काय आहे? बाहेर आहे मी तू पण. मी तू पण म्हणजे मी आहे, तू आहे, आणि गप्पा आहे व्यवहारातल्या, मायेतल्या, परमार्थातल्या नाही. परमार्थातल्या गप्पा नाही. फक्त आपल्या ध्यानरूपी मौन नामस्मरणामध्ये परमार्थाच्या गप्पा तयार होतात. सगळे आले, एकत्र बसले आणि ध्यान करू लागले की तुम्ही कमी वेळ बसला, जास्त वेळ बसला, एकाग्रता झाली नाही झाली, ध्यान लागलं ध्यान नाही लागलं, ह्या विषयावर बोललं जातं. म्हणजे परमार्थ त्या ठिकाणी बोलला जातो. आणि मग मन एक पहिला दिवस गेला, दुसऱ्या दिवशी मन नामाकडं वळायला लागतं. हळूहळू मन नामाकडं येतं. आलं की 5व्या 6व्या दिवशी मनाची एकाग्रता व्हायला लागते. तरी अवधान एकले दिजे एक लक्ष द्या. देताय नाही. का देत नाही? एक लक्ष का देत नाही? एक लक्ष कुणी असो, इथं राजा असो नाही तर गरीब असो, प्रत्येकाने एक लक्ष द्या. भगवंताच्या नामावर एक लक्ष. तरी अवधान एकले दिजे एक लक्ष. काय माऊलींची ओवी आहे. ओवी प्रमाण आपण आचरण केलं तर 8 दिवसात पांडुरंग स्वरूप होऊ. 8 दिवसात. सोपं गणित. एका आवरावा लागतो. सगळं आवरावा लागतं. नाहीतर फेकून दिलं ते.
तरी अवधान एकले तिचे, एक लक्ष द्या. विचार करायची गरज नाही. कोणाचा विचार घ्यायचा येतो देव बनण्यासाठी, कुणाचा आपल्या स्वतःचा स्वतः विचार करायचा, स्वतःचा साठी स्वतःचा विचार करायचा. तरी अवधान एकले तिचे, एक लक्ष द्या. माऊलींची ओवी आहे, यामध्ये अनुभव आहे. अनु अधिक भव, अनुभव कसा निर्माण होतो. तुम्ही तुमच्या श्वासावर लक्ष द्या. तुमचं दृष्टी बाहेरच्या नाकाच्या शेंड्यावर ठेवून इथं दृष्टी ठेवली की तोच भाग दिसला पाहिजे, बाकीचा नाही. त्यावेळेला दृष्टीची एकाग्रता, दृष्टीची एकाग्रता तयार झाली की श्वास दीर्घ बनतो, श्वास दीर्घ बनतो आपोआप. श्वास दीर्घ झाला की मन नामाकडे येतं. मन नामाकडे आलं की नामाचा ध्वनी तयार होतो. तरी अवधान एकले तिचे, तरी वेळ वायदा मुदत नाही. इथं परमार्थात लगेच रिकिमे में पाव आणि ब्रह्म बताव. खटवांग राजा होता, खटवांग राजा होता. त्याला भविष्यकाराने सांगितलं तुमचं मरण एक दिवसावर आलं, उद्या तुम्ही मरणार आहात. मी मरणार आहे, मग याला उपाय काय? भगवंताचं नामस्मरण. काय सांगितलं? भगवंताचं नामस्मरण. मग राजाला आनंद निर्माण झाला. राजाने आपल्या मनाला सांगितलं, आपल्या स्वतःच्या मनाला सांगितलं रिकिमे बे पाव आणि ब्रह्म बताव. त्या घोड्याच्या नालावर पाय ठेवला आणि उडी मारून बसला की ब्रह्मस्वरूप, ब्रह्मस्वरूप. एवढं सोपं गणित केलं. आपल्याला व्हायला पाहिजे, व्हायला पाहिजे. का होत नाही? आपण त्यावर बारीक लक्ष देत नाही. तरी अवधान एकले तिचे, एक लक्ष. नामावर एक लक्ष. दृष्टी नासिकाग्रावर. आणि एकाग्रता झाली की डोळे झाकून दृष्टी भ्रुकुटीस्थानी जाते. दृष्टी भ्रुकुटीस्थानी गेली की तुमचा श्वास एका मिनिटामध्ये एक श्वास होतो. 30 सेकंद आत जातो. इतका सावकाश श्वास स्वरूपानं आत जातो. आणि 30 सेकंद बाहेर सावकाश येतो. एका मिनिटामध्ये एक श्वास. एका मिनिटामध्ये 15 श्वास होतात. तो एक श्वास, एक श्वास. तरी अवधान एकले तिचे, एक लक्ष द्या. एक आनंद कुठेही नाही, रस्त्यावर पडलेला नाही. तो तुमच्या स्वतः जवळ आहे, स्वतः जवळ आहे.
त्याचा नामाचा उपभोग घ्यायला पाहिजे. पण आपण बाहेर पडतो. माझा म्हणला पुण्याचे जंगली महाराज होते 700 वर्षापूर्वी. त्यांच्याबरोबर मी होतो. त्यांनी ध्यान करता करता त्याच्या मागील कार्याची पूर्तता झाली. भूतकाळामध्ये तरी अवधान ऐकले लीजिए. गर्व होतो, मग अभ्यास सुटतो. गर्व तयार होतो, मग अभ्यास सुटतो आणि मग धडपडत राहतो. जाता येत नाही. म्हणून तरी अवधान ऐकले तिचे. एक लक्ष द्या. ओवी 90 पहिली ओवी आहे. तरी अवधान ऐकले तिचे. एक लक्ष द्या. कोण देते? आबा द्याता काय एक लक्ष? नाही तयार होत. देहावर प्रेम आहे, नामावर नाही. देहावर प्रेम. या नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ. सावधान सावध व्हायला कमी पडतो आपण. म्हणजे माऊली इतकं सांगतात, तरी अवधान ऐकले तिचे. माऊली सांगतात. आपण माऊलींनी 16व्या वर्षी सांगितले. आपण आपलं वय आता तपासा. किती वेळात एकाग्रता, किती वेळात वेळ वाटा मुदत नाही. सगळ्यांचं लक्ष तयार झालं पाहिजे. सगळे म्हणून आपला ध्यानरूपी म्हणून नमस्मरण सप्त्यामध्ये आपण एकत्रित बसतो. त्यावेळेला आपलं मन बाहेर पळालं, दुसऱ्याचं मन नामाकडे जातं. अशा नामाचा एकमेकाला स्पर्श होतो. म्हणून 7 दिवसात एकाग्रता होते. आपली एकाग्रता होते. म्हणून 7 दिवसात एकत्र. आणि मग आपण जर सगळी माणसं जर महिनाभर एकत्र बसलो तर ब्रह्मस्वरूप होऊ. पण आपल्याला वेळ नाही. आपल्या प्रपंचातून आपल्याला वेळ नाही. आहे वेळ पण देत नाही. आहे वेळ. महिन्याची रजा टाकली प्रपंचात आणि सगळे एकत्र बसले की 7 दिवसात एकाग्रता, 15 दिवसात लय लागेल आणि एका महिन्यामध्ये ब्रह्मस्वरूप.
एका महिन्यामध्ये ब्रह्मस्वरूप, पण कुणी येणार नाही. तरी अवधान एक लेस लीजिए. 7 दिवस यायला कटाळा करते, महिन्याला कोण येईल का? म्हणजे आपण किती मायेत अडकलो तपास कर. मायेत किती अडकलो आहे या नाशिवंत देहासाठी. आपण या देहाला रात्रंदिवस कष्ट देतो. शेतकरी असतो, रात्रीची वीज आली रात्रीचा जातो. म्हणजे तो उद्योगासाठी किती कष्ट करतो. रात्र झाली तरी तो त्या ठिकाणी जातो. असा सोहळा, भगवंत नामाचा सोहळा सप्त्यात तयार होतो. 7 दिवस अगोदर या, पण कुणी येत नाही. बोटाव म्हणण्यातीच लोक येतात. आपल्या सवडीप्रमाणे आपण तिथं येतो. सवडीप्रमाणे. सवड झाली आलो, नाही झाली दिला कटाळा, केला कटाळा, कटाळा करतो. भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी कटाळा करायची जरुरी नाही. पण आपण मायेत अडकलो. मी तो पण जाऊ दे दुरी, एकच घोंगडे पांघरो हरी. मी तू पण जाऊ दे दुरी, बाजूला काढ. मग एक नाम, मग त्यावेळेला एक नाम ब्रह्मस्वरूप करते. एक नाम. एवढी ताकद आपल्याकडे आहे, सगळ्यांच्याकडे आहे. पण मायेत अडकल्यामुळं प्रपंच सुटत नाही. सुटतो का? नाही सुटत. मग तिकडंच लक्ष. इथं बसलाय पण मनाचा भाव तिकडं जातो. मनाचा भाव तिकडं जातो. आपल्याला माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे तरी अवधान एकले तिथे. माऊलींनी 700 गीताशास्त्राच्या 700 श्लोकावर 9034 ओव्या दिल्या. त्या 9034 ओव्यावर नामदेव महाराजांनी अभिप्राय दिला. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ, ज्ञानदेवी एक तरी होवी, अनुभवावी तरी अवधान एकले तिथे. वायदा मुदत नाही. आपण वायदा मागतो. इथं वायदा मुदत नाही, लगेच आहे. लगेच. एवढं मोठा अधिकार आपला आहे. आपला आहे. आपण ते कार्य करण्याच्या लायकीचे आहोत, पण वापरत नाही. वापरत नाही. वापरता नाही वापर. काय माऊली किती सुंदर सांगतात. तरी अवधान एकले तिचे, सुंदर ते ध्यान. सुंदर ते ध्यान.
तुकाराम महाराज सांगतात सुंदर ते ध्यान. ध्यान किती सुंदर ते ध्यान आहे का वायदा मुदत नाही. सुंदर ते ध्यान असं तयार झालं पाहिजे. आहे ताकद तुमच्याकडं पण वापरत नाही. इथं ऐकलं वैराग्य तयार झालं, घरी गेला वैराग्य संपलं. या कानाने ऐकलं त्या कानाने सोडून दिलं. मायेतल्या हेर माझ्या मागल्या कान्या चांगल्या. मग मायेत अडकतो, बसला मायेत. त्याला काय हे नाही, मायेतल्या विषयाकडे सीमा नाही. ती माया तुम्हाला पार भगवंताच्या नामाकडे येऊन देत नाही. तुमच्या जवळ माया आहे, भगवंताचं नामस्मरण करणारी सगळ्याजवळ माया आहे. भगवंताचं नामस्मरण करणारी माया आहे. माया म्हणजे प्रेम करणे. जर विषयावर प्रेम केलं तर विषय येतात. जर नामावर प्रेम केलं तर नाम तयार होतं. नामावर प्रेम तयार केलं तर ऐकलं तेवढ्या पुरतं वैराग्य तयार होतं आणि घरी गेला की वैराग्य सुटलं. वैराग्य सुटलं. नामस्मरण फार मोठं भाग्य आहे. मोठं भाग्य आहे. ऐकायला सुद्धा श्रवणशक्ती असावी लागते. परमार्थ तरच कळतो. परमार्थ तरच कळतो ऐकलं तर. न ऐकलं तर गेला मायेतल्या विषयामध्ये फरक पडत. सगळं ऐकलं गेलं पाहिजे. माया आहे, प्रपंचावर माया आहे, तेवढी नामावर माया तयार करायची. 24 तासातला एक क्षण, 24 तासातला एक क्षण, एक क्षण, 24 तासातला एक क्षण जो नामाचा तयार करील त्याची पावर तयार होईल. हा अधिकार सगळ्यांच्याकडे आहे. तुम्हाला वेळ नाही असा दिवस नाही. पहा 24 तास आहे. 8 तास उद्योगासाठी दिले, 8 तास झोपेसाठी दिले आणि उरलेल्या 8 तासामध्ये सकाळी उठायचं, दात घासायचे, तोंड धुवायचं, आंघोळ करायची, नाश्ता करायचा आणि मग दुपारी पुन्हा जेवण करायचे आणि पुन्हा संध्याकाळी जेवायचे. ईदभर पोटासाठी पहा केवढ्या आटाट. ईदभर पोट भरत नाही. ईदभर पोट भरत नाही. एवढी आपली
अवस्था कठीण आहे, म्हणून पोटाचा विचार करायचा नाही. पोटाचा विचार करायचा नाही, तरी अवधान एकले दीजिए, एक लक्ष द्या, एक लक्ष द्या. हा सोहळा कुठे नाही, कुठेही नाही, इथं आहे. पौर्णिमा आहे, दत्त पौर्णिमा. सती अनुसया होती. सांगितलं तिन्ही देवाने आम्ही त्याला पुजू. तिन्ही देवाने, ब्रह्मा, विष्णू, महेश, शंकर, तिन्ही देवाने, तिन्ही देव अलाप निरंजन, भिक्षावाडा माई, तिन्ही देवाने वेश बदल तिथं सती अनुसयाने भिक्षा आणली आणि त्यांना ओळखलं. ओळखल्यानंतर तिन्ही देवांना बाळ केली. तिन्ही देवांना बाळ केली आणि मग सांगितलं लक्ष्मीला, सरस्वतीला, आणि तिने त्या मातांना सांगितलं तुमचं पती ओळखून घेऊन जा. त्या भुजकळ्यात पडल्या, कुणाला हात लावला. त्यांनाही त्यांच्या अंतःकरणात नेम तयार झाला नाही, म्हणून सांगितलं तरी अवधान एकले दीजिए, मौली सांगतात. म्हणून एक लक्ष देण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. श्वास, दीर्घ श्वास, 1 मिनिट दररोज, 1 मिनिट, एक श्वास. 5 दिवसामध्ये 5 श्वास, 5 मिनिटामध्ये 5 श्वास. आणि 6व्या दिवशी आत्मस्वरूप. पहिली सप्तचक्र, भुवयांच्या खाली कमरेपर्यंत मागलं माकड हाड आहे. त्या माकड हाडाच्या ठिकाणी कोण आहे? गणपती, गणेश. गणेश तिथं आहे. पहिलं दर्शन गणेशाचं, म्हणून लोक बाहेर पहिलं पूजन सुपारीचं म्हणजे गणपतीचं करतात. बाहेर कोणते कार्य असू द्या, गणपती पूजन केलं जातं. ते गणपती पूजनाचं कार्य असं आपल्याजवळ आपण देवाकडं म्हणजे भगवंत स्वरूपात देव पाहोयाशी गेलो, तेथे देवची होऊन इथे देवरूप झालो. आहे तपास नाही, तपासलं का नाही? तपासलं का तुम्ही? कुणी तपासलं का नाही? का? तरी अवधान एकले दीजिए, एक लक्ष द्या. आवरावा लागतो तर कंट्रोल लागतो. शब्द ब्रह्मा, ओंकारापासून
52 मातृका तयार झाल्या, 16 स्वर, 36 व्यंजन, 52 अक्षरांच्या मातृका त्या आपल्याला नामामध्ये वापरायच्या. सगळ्या 16 स्वर, 36 व्यंजन, अ पासून ज्ञ पर्यंत 52 अक्षर तयार झाली. त्या सगळ्यांचा ओम 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 ध्वनी तयार होतो. ओम ओम ध्वनी तयार होतो. आणि ओम ध्वनी तयार झाला की मन नामाकडे पळत येतं. वायदा नाही, मुदत नाही, थांबणार नाही. तुम्ही हाका मारल्या मनाला थांब, म्हणून मला वेळ नाही, जातो माझा नामाकडं. तरी अवधान एकले दिजे नामाकडं. नामाकडं भिक्षा मागायची काय गरज आहे? आपल्याजवळ पावर आहे. नामाची पावर आपल्याजवळ आहे. तरी अवधान एकले तिचे, एक लक्ष द्या, एक लक्ष. असा सोहळा नाही, एक लक्ष देणे. तरी अवधान वेग, अवधान लक्ष, अवधान देणे. तरी अवधान देणे, एक लक्ष द्या, एक लक्ष. काय मागत नाही, आम्ही काय मागत नाही. तुम्ही तुमच्या श्वासावर, नामावर एक लक्ष द्या, एवढंच द्या. काय करू नका, काय होत नाही, सगळं होणार. पण आपण तिकडं जात नाही. का जात नाही? काय अडचण आहे? काय अडचण आहे? आहे अडचण नाही, पण आम्ही मानणार नाही. आम्ही मायेमध्ये अडकलो. भगवंताने माया तुम्हाला दिली, तुम्ही माया प्रपंचात वापर. माया म्हणजे प्रेम करणं. तुम्ही प्रपंचावर प्रेम करता, प्रपंचावर प्रेम करता. म्हणून बाबांनो, असा जो एक सोहळा आहे, मनाला नामरूप करायचं, एकाग्रता तयार झाली की लक्ष नामाकडे जाईल. मोक्ष नामाकडे गेलं, एकाग्रता तयार होईल. आणि एकाग्रता तयार झाली की आपोआप कुंभक तयार होईल. आणि कुंभक झाला, ओम ध्वनी तयार होईल. आणि ओम ध्वनी तयार झाल्यावर तरी अवधान एकले दिजे. ओम ओम ध्वनी काय मिळणार? ओम ध्वनीमध्ये ओम ध्वनी तयार झाला की मन नामाकडे गेलं. मन नामाकडे गेलं. मन नामाकडे गेलं की एकाग्रता. तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष द्या, एक लक्ष. आपला टाइम संपला, पण तुम्ही सगळेजण एक लक्ष द्या. एक लक्ष देणार का? एक लक्ष द्या. एक लक्ष देणार का? काय बोलत नाही तुम्ही? हा, देणार. ते काय म्हणत नाही. एक लक्ष द्या दररोज.
तरी अवधान एकले जे 24 तासामध्ये 1 लक्ष म्हणजे 1 तास. तरी अवधान एकले जे 1 तासामध्ये मन नामरूप करा. हा मला माऊलींची प्रेमाची पण आग्रहाची तुम्हाला आग्रह करतात एक तरी अवधान एकले तिथे 1 लक्ष देताय नाही देणार. पहा 1 लक्ष द्या. सगळ्यांनी द्या. आता आहे तिथं मनामध्ये शपथ घ्या 1 लक्ष. काय 1 लक्ष नामाकडे द्या. मग पुढल्या पौर्णिमापर्यंत कोण नामरूप होते कळेल. पुढल्या पौर्णिमेपर्यंत कोण नामरूप होते ते कळेल. नाहीतर मग आम्ही मायेतच अडकलो. माया प्रपंचाची, माया परमार्थाची. माया परमार्थात माया पण. तुमच्याजवळ माया असली तर तुम्ही परमार्थ करा. तुम्ही परमार्थ करा. एवढं संत महात्म्यांनी म्हणजे माऊलींनी गणित जाहीर केलं. तरी अवधान एकले जे. आपला टाईम झाला. लोक म्हणले वेळ प्रवचन केलं की पुढं ऐकायला तयार राहत नाही. संपलं. मर्यादा 1 तासाची. 45 मिनिटापासून 1 तासापर्यंत प्रवचन मर्यादा. कीर्तन मर्यादा 2 तासापासून 2.5 तासापर्यंत म्हणजे 1.25 तास. नाचू कीर्तनाची या नाचिले व्यवसाय प्रायचित्ताची. तेथे नामच नाही केले. मला ही काय पुढे येईना. विचारलो मन विसरत. त्या मनाला ते आठवत नाही. म्हणून नामावर लक्ष द्यायचं. आता आतून कंपायमान झालं. शरीर कंपायमान झालं. तरी अवधान एकले जे. एवढीच माऊलींची ओवी आचरणात आणा. तरी अवधान एकले जे. म्हणून केलेली सेवा वेडे का वाकडे देव जाणे. केलेली सेवा वेडी का वाकडे देव जाणे. मग तरी अवधान एकले जे. एवढं करा. एवढं करा. मग केलेली सेवा तुमच्या हृदयातल्या रामाच्या चरणी अर्पण करतो आणि प्रवचन रूपी सेवेला विराम देतो. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु समर्थ हंबीर बाबा महाराज की जय. जनता जनार्दन महाराज की जय.